तर सर आजचा आपला जो विषय असणार आहे की रिअल इस्टेट आणि कुटुंब फॅमिली 70% जी जोडपी आहेत किंवा जे कपल्स आहेत ते लग्न केल्या गेल्या पहिलं घर घ्यायचा विचार करतात. वी आर गोइंग इन टू अ डेव्हलपिंग फेज. मागच्या 20 वर्षात खूपसा डायनामिक चेंज लोकांच्या विचारसरणीत झाला आहे. तुमचं काय म्हणजे पुण्याकडे बघून तुम्हाला विजन काय वाटतं की पुणे कसं होऊ शकतं इन द फ्युचर? पुणे आणि मुंबईमध्ये तुम्हाला काय डिफरन्सेस वाटतात? मी जे सहनशीलता म्हटलात त्यामध्ये तुम्हाला असं वाटत नाही का मुलींचा जास्त रोल आहे की कारण त्यांना दुसऱ्याच्या घरी जायचं असतं, लग्न होतं, मुलं होतात, तेव्हा मुलींचा कल हा जॉब मध्ये जास्त राहत नाही. आय नो दिस थिंग पण वी आर गोइंग इन टू अ प्रोग्रेसिव्ह वे. दिस विल बी अ प्रॉब्लेम. यू अँड युअर पार्टनर इज क्लिअर की बाबा नाही बाबा मी 5 वर्षानंतर माय प्लॅन इज क्लिअर, मला नाही करायचं. दिस इज द वे प्राइसेस आर इन्क्रीजिंग. ओनिंग युअर ओन हाऊस गिव्ह यू दॅट पॉवर. बऱ्याच जणांना ना एकत्र नाही राहायचं, न्यूक्लियर फॅमिलीची कन्सेप्ट म्हणतोय. एव्हरीवन वॉन्ट्स टू शिफ्ट टू बिग सिटी. घर कोणाच्या नावावर असावं, ज्याला काय नाही मिळत तो रिअल इस्टेट करतो. म्हणजे काहीतरी कुठेतरी मार्जिन घ्यायचं, कुठेतरी कमिशन्स घ्यायचं. तुम्हाला वाटतं का की रिअल इस्टेट मध्ये बिझनेस किंवा करिअर करणं इतकं सोपं आहे? तर सर आजचा आपला जो विषय असणार आहे की रिअल इस्टेट आणि कुटुंब फॅमिली, तर हा खूप इंटरेस्टिंग विषय असणार आहे. मला आवडेल तुमच्याकडून सगळ्या गोष्टी जाणून घ्यायला. तर सर आता तुम्ही तुमच्या ह्या इंडस्ट्रीमध्ये लक्षात आलाच आतापर्यंत की 70% जी जोडपी आहेत किंवा जे कपल्स आहेत ते लग्न केल्या गेल्या पहिलं घर घ्यायचा विचार करतात. तर हे कितपत बरोबर आहे तुमच्यामध्ये? यार याचं क्वेश्चनचं या प्रश्नाचं उत्तर नाही का थोडंसं वेगळं आहे. आता जो लव्ह मॅरेज करतो ना त्यासाठी खूप सोपं आहे की त्यांनी लग्न केल्याबरोबर बघितलं. पण आजची जी स्थिती आहे मॅरेजेसमध्ये, बरोबर, मला असं वाटतं की जे लोक एक खूप थॉट प्रोसेसचा बदल आला आहे, खूप गोष्टींचा बदल आला आहे. ॲटलिस्ट मला असं वाटतं वर्षभर तरी देऊन त्याच्यानंतर घर बघणे एक बेटर पर्याय आहे. रादर दॅन एकदम तुमचं लग्न झाल्याबरोबर तुम्ही घर बघणं स्टार्ट केलं. ॲटलिस्ट तुम्ही स्वतःला त्या प्रत्येक पुढच्या व्यक्तीसोबत ॲटलिस्ट 1 वर्ष देणं गरजेचं आहे आजच्या काळात जी स्थिती आहे. म्हणजे आताचे लोक तसे झालेत. म्हणजे सहनशक्तीचा थोडं कमतरता आहे आजकाल. आणि कसं आहे ना, विचारसरणी सगळ्यांची स्वतंत्र झालेली आहे. आज असं नाही झालं आहे की हे पुरुष हे नाही प्राधान्य ही गोष्ट नाही राहिली आहे. पॅट्रिआर्की थोडी कमी होत चालली आहे. म्हणजे वी आर गोइंग इन टू अ डेव्हलपिंग फेज. पण ॲट द सेम टाइम काही काही गोष्टी ज्या आहेत त्या खूप वेगळ्या झाल्या आजच्या काळात. दोघं लोक एकसोबत लग्न करून जुळवणारच. मला असं वाटतं की तोच एक व्यवस्थित पर्याय राहणार की तुम्ही 1 वर्ष थांबून लग्नानंतर त्यानंतर तुम्ही घर बघा. बरोबर सर तुमचं. आणि प्लस असं पण आहे ना की तुम्ही जे सहनशीलता म्हटलात त्यामध्ये तुम्हाला असं वाटत नाही का मुलींचा जास्त रोल आहे की कारण त्यांना दुसऱ्याच्या घरी जायचं असतं. मग ही सहनशीलता कोणाची सर्वात जास्त कमी झाली, मुलांची का मुलींची? नाही, मला असं वाटतं की हे चुकीचं राहणार की मुलींचं हे म्हणणं. मला असं वाटतं दोन्हीही बाजूला गोष्टी थोड्या वेगळ्या आहेत. मला असं वाटतं की मागच्या 20 वर्षात खूपसा डायनामिक चेंज लोकांच्या विचारसरणीत झाला आहे. आणि मागच्या 20 वर्षापासून किंवा मागच्या 20 ते 24 वर्षापासून तुम्ही असं पकडा की मुलींचं वर्कफोर्समध्ये पण येणं हे एक त्यांचं ॲज अन इंडिपेंडेंट स्ट्रॉंग वुमेन म्हणून उभं राहणं हा पण याच्यात खूप मोठा हे आहे. म्हणजे चांगली गोष्ट आहे. म्हणजे आपण वी आर गोइंग इन टू अ प्रोग्रेसिव्ह वे. पण सहनशीलता कशी आहे ना, दोन्ही साईडला कुठेतरी हे आहे. असं नाही की स्त्रियांकडनं पुरुषांकडनं, दोन्ही ऑन अ इक्वल लेवल आहे. बिकॉज आता जो चेंज होत आहे त्याला कुठेतरी सगळ्यांनीच एक्सेप्ट करायला हवं. बरोबर असं वाटतं. आणि तो चेंज ऍक्सेप्ट पण केला पाहिजे, नाही तर तो नाही केला तर कदाचित समाज व्यवस्थेत इम्बॅलन्स होऊ शकतो. येस, मला असं वाटतं विथ टाइम कम्युनिटी विल गेट बेटर. पण त्याला थोडा वेळ द्यावा लागेल. आणि आता हे अर्बन शहरांमध्ये चालू झाले. म्हणजे आजकाल मुलं पण आणि मुली पण दोघं पण इक्वल लेवलला आलेली आहेत. घर घेण्यामध्ये दोघांचा पण तेवढाच वाटा वाढत चालेल. तर तुम्ही तुमच्या क्लायंटमध्ये काय बघता की कोण जास्त ऍक्टिव्ह असतं घर घेण्यामध्ये किंवा फायनान्शियली कोण असतं, मुलांमध्ये आणि मुलींमध्ये कोण जास्त ऍक्टिव्ह असतं? मी जे ऑब्झर्व केलं आहे की दोघंही जे घराकडे बघायचा जो त्यांचा एक वे आहे तो सेमच आहे की बाबा घर मला पाहिजे. पण कुठेतरी जो फायनान्शियल
तो एक मुलगाच जास्त, मॅक्सिमम केसमध्ये असं बघितलं की मुलगा जास्त त्याच्याकडे जास्त लक्ष देतो. व्हेअरएज जी पार्टनर आहे म्हणजे फिमेल आहे त्यांचं जास्त लक्ष असतं की घर कसं राहणार, किचन कसं राहणार, वास्तू कसा राहणार. ठीक आहे, पण मुलाचं लक्ष सगळं फायनान्शियल वर जास्त असतं. डेफिनेटली ही सीज कनेक्टिव्हिटी, तो पण खूप जास्त इंटरेस्ट घेतो, पण जास्त ही मुलींकडनं येतं की किचन कसं आहे, मोठा आहे की नाही, बाल्कनी कशी आहे, कसा व्ह्यू आहे. डेफिनेटली मुलांचं पण याच्यात जास्त आहे, पण त्यांचं ॲट द सेम टाइम इज फोकस ऑन द बजेट, फायनान्शियल्स. इवन दो बोथ आर वर्किंग, जास्त जो पैशामध्ये डोकं लावणारा व्यक्ती आहे दॅट इज मेल. म्हणजे अजून पण तसं आहेच, कदाचित भविष्यात बदलू शकते अजून जसं. नाही, भविष्यात बदलणारा असं काही नाहीये. असं आहे की बोथ आर अर्निंग वेल. बट मुलं अशी आहे ना की एव्हरीथिंग दे कॅल्क्युलेट ऑन मनी. मला असं वाटतं की पैशांवर हे जास्त असतं मुलांचं. दिस इज हाऊ वी आर कंडिशन. दॅट्स वाय हे केस असू शकतं, पण डेफिनेटली पुढे जाऊन मुलगा मुलगी ऑन द सेम लेवल या गोष्टी करणार. बरोबर आहे. पण आजकाल कसं झालं, लोकांचे पगार जितके वाढत नाही तितके रिअल इस्टेटचे रेट्स वाढत आहेत. तर मग हे कम्पीट कसं करायचं? आता ज्याला फर्स्ट टाइम होम घ्यायचं आहे, आता पुण्यामध्ये आला आहे, त्याला घर घ्यायचं स्वप्न आहे, मग अशा लोकांनी पुण्यात घर घेऊच नाही का? नाही, ॲक्च्युली प्रश्न कसा आहे ना, आपल्याला असं वाटतं की कोणी जो, आता मी माझं जे लाईफचं सगळ्यात पहिला जॉब स्टार्ट केलेला आहे, ऑल्सो स्टार्टेड विथ 25,000-26,000. 25,000-26,000 काय होतं? मला पण प्रश्नच होता तो. पण मला असं म्हणायचं की माझ्यासोबत जे मी व्यवसाय स्टार्ट केला डेफिनेटली, पण माझ्यासोबत ज्यांनी 25,000-26,000 स्टार्ट केला आहे दे आर नाव ॲट 1-1.5 लाखपर्यंत. ठीक आहे, पोहोचलेच ते. आणि इन्सेंटिव्ह मिळून दे आर ऑल्सो अराउंड 2 lakhs दे आर अर्निंग. हे मी रिअल इस्टेटची गोष्ट म्हणत आहे. दे आर दोज हू आर डुईंग इट इन सेल्स. ठीक आहे, पण जे IT मध्ये आहे त्यांचे पगार आणखी खूप चांगले वाढले. म्हणजे इवन दो समबडी स्टार्टेड ॲट 22, तो खूपच चांगल्या पोझिशनवर आहे. म्हणजे ते 10 वर्षात दे हॅव रीच ॲट 30-40 lakhs पॅकेज. माझ्यासोबत स्टार्ट केलेले ऑलमोस्ट 7 वर्षाचा ज्यांना एक्सपिरियन्स झाला, 25च्या वयात जरी कोणी स्टार्ट केला असेल करिअर, दे आर ऑल्सो इन IT अराउंड 20 ते 30 लाखाच्या पॅकेजच्या मधात पोहोचले आहेत. सो दे आर अर्निंग व्हेरी वेल. पण ॲट द सेम टाइम तुम्ही जे म्हणताय की कधी कधी काय होतं ना, क्लायंट जो आहे म्हणजे यंग क्लायंट, आता 30-32 वर्षाचा सपोज कोणी क्लायंट आहे, आणि फॉर एक्झाम्पल माझंच मी एक एक्झाम्पल घेतो. आय यूज टू स्टे इन वाकड जेव्हा मी अनमॅरिड होतो, वेन आय वॉज अ बॅचलर. आणि माझं स्वप्न होतं मला वाकडमध्येच राहायचं. एकदा मी वाकडमध्ये राहील, नाही तर बानेरमध्ये राहील. अँड इट्स अन इमोशनल कनेक्शन. बरोबर आहे. ठीक आहे, नाही त्या कनेक्टिव्हिटी, मला असा प्रश्न आहे किती मस्त कनेक्टिव्हिटी. सगळं आजूबाजूला मला सोपं भेटून जातं, मॉल आहे, सगळं आहे. वाय नॉट टू बाय इन वाकड. पण आता मग विथ टाइम जसंच मी आय गॉट मॅरिड आणि समवेअर माझ्या वाईफचं वर्क लोकेशन वॉज इन बानेर अँड देन माझं ऑफिस लोकेशन वॉज इन बानेर अँड देन वी शिफ्टेड टू बानेर. द मोमेंट आय केम टू बानेर मला असं वाटायला लागलं की नाव आय गॉट अपग्रेडेड. नाही आता याच्या खालीच जाऊच नाही शकत. मी वाकड विचार करत होतो आणि सडनली माझ्या डोक्यात विचार करायला लागलो बानेरचा. ठीक आहे, आणि दॅट्स द केस हॅपन. वी गेट टू इमोशनल विथ द लोकेशन. आता मला असं म्हणायचं नाही की लोकांच्या अफोर्डेबिलिटीमध्ये प्रॉपर्टीज नाही आहेत, पण आता तुम्ही जर एका कोणत्या लोकेशनवर समबडी स्टेड इन अ बानेर लोकेशन, मग तो असा विचार नाही मी कसा वाकडचो, नाही यार मी आता बानेरच राहणार, आणि तिथे प्रॉब्लेम होतो. मला असं वाटतं की तुमचं जे बजेट आहे त्या अकॉर्डिंग टू द बजेट तुम्ही लोकेशन चूज करायला पाहिजे. पीपल गेट इमोशनल विथ द लोकेशन. नाही ही लोकेशनच सोडायची नाही, बट यू ऑल्सो नीड टू सी युअर बजेट. आणि तिथे हे होतं. आणि तुम्ही जसं म्हणत आहे की बघा, मला असं वाटतं की आजच्या काळात सिंगल इंजनवर घर चालणं थोडा टफ कॉल आहे. दोघांचं वर्किंग असणं खूप गरजेचं आहे. आजचं जे म्हणजे जर तुम्हाला स्वतःची प्रॉपर्टी घ्यायची आहे आणि खरंच तुम्हाला घर इथे घ्यायचं आहे तर सिंगल इंजनवर आजकाल काम होणार नाही. मेट्रो शहरात तुम्ही डबल इंजनच असले पाहिजे. डबल इंजन म्हणजे बोथ आर वर्किंग अँड दॅट इज अ व्हेरी इम्पॉर्टंट थिंग. तुम्ही मग चांगली प्रॉपर्टी बाय करू शकता. आणि जे तुम्ही म्हटलं की अफोर्डेबल, तर मला असं वाटतं डेफिनेटली कन्स्ट्रक्शन कॉस्ट वाढत आहे. गिट्टीचे रेट, मातीचे रेट, रेती सगळ्यांचे प्राइसेस वाढत आहे. जमिनीचे रेट वाढत आहे. कन्स्ट्रक्शन म्हणजे घर घेणं महाग होणारच आहे.
पण तुम्हाला हा विचार करायचा आहे की तुम्हाला पहिले घर घ्यायचं आहे ना, तर तुम्ही पहिले एक लोकेशनचा इमोशनल डिसिजन तुमच्या मनातून काढून टाका आणि तुम्ही अशा लोकेशनवर घ्या जिथे तुमची अफोर्डेबिलिटी बसत आहे. अदरवाईज यू विल नेव्हर एबल टू बाय. तुम्ही म्हणणार की माझं एका वर्षानंतर इतकं पॅकेज वाढणार, पण त्याचसोबत प्रॉपर्टीचा प्राइस पण तिथला वाढतोच आहे ना, तर दिस विल बॅलन्स आउट ना. सो समबडी दोज आर वर्किंग 9 to 6, मला असं वाटतं की थोडंसं लोकेशन तुम्ही अशा जा जिथे तुम्हाला अफोर्डेबल होऊन जाईल घर. पण आपण ऑफिसला शिफ्ट नाही करू शकत ना. आता समजा मी बाणेरमध्ये जॉब करतोय आणि मग मला असं वाटणार की बाबा माझ्या ऑफिसच्या जवळ माझं घर असावं. मग अशा व्यक्तीला तुम्ही कसं प्लॅन आउट द्याल की बाबा तू कसं इन्व्हेस्ट करू शकतोस? मग आता सपोज कोणाचं बाणेरला ऑफिस आहे, तर मला असं वाटतं वाकडला त्याला रीच करायला हार्डली 20 minutes लागेल. ही शुड कन्सिडर वाकड. त्याला महाळुंगे जर त्यांनी लोकेशन कन्सिडर केली त्याला हार्डली 15 मिनिटं लागेल. ही कॅन कन्सिडर महाळुंगे ॲज अ लोकेशन, ही कॅन कन्सिडर बावधन ॲज अ लोकेशन. वेन यू गेट टू इमोशनल विथ बानेर, दॅट्स वेअर प्रॉब्लेम हॅपन. जर फॉर एक्झाम्पल इथे जर आता 2 BHKचा भावच 1,10 आणि 1,20,00,000 चालू आहे आणि तुमचं बजेट 80 लाख रुपये आहे आणि स्टील यू आर इमोशनल, नाही मला 80 लाखातच पाहिजे, अरे यांनी काही प्राईस वाढवून टाकले, हे दॅट्स इन युअर माइंड, त्यांनी काही प्राईस वाढवून टाकले. बट ऑन अ प्रॅक्टिकल लेवल तुम्हाला पण माहीत आहे ते दॅट्स नॉट पॉसिबल. तुमच्या 80 मध्ये ते होणार नाही. सो हे तुम्ही एकदा प्रॅक्टिकली स्टँड पॉईंटला समजले ना, तुम्हाला डिसिजन घ्यायला खूप इझी. 80 लाखात कुठे बसू शकतं? 80 ते 85 लाखात बावधन तुमचं होऊ शकतं, महाळंग तुमचं होऊ शकतं, तुम्ही वाकड किंवा पुनावळे रावेत जवळ बघू शकता. आणि असं नाही आहे की कनेक्टिव्हिटी म्हणजे खूपच त्रासदायक आहे. खूप इझी कनेक्टिव्हिटी आहे. इट्स अ हायवे, बरोबर, इझिली यू कॅन रीच. हिंजवाडी फेज 1 बघू शकता. तर नॉट टू गेट टू इमोशनल विथ द लोकेशन हे समजणं गरजेचं आहे. अँड एव्हरीथिंग इज देन इन युअर अफोर्डेबिलिटी. अदरवाईज तुम्हाला सगळं काही हे जाणं. बरोबर, म्हणजे तुमचं बजेटनुसार तुमचं लोकेशन हवं. तुमचं लोकेशन हवं, मला असं वाटतं. आणि एक डेटा होता की काय होतं की तुम्ही म्हणता की रिअल इस्टेटमध्ये इन्व्हेस्टमेंट करा किंवा रिअल इस्टेटमध्ये घर घ्या. आणि तुम्ही हे पण म्हटलात की आपल्या दोघांचा डिसिजन असतो, दोघं जण फायनान्शियली असतात त्यावेळी ते प्लॅन करतात की बाबा आपण दोघं कमवतोय तर आपण दोघं मिळून घर घेऊ शकतो. समजा 30,000 हप्ता आहे, 40,000 हप्ता आहे, 60,000, 50,000 काय असेल तो, दोघं जण 1,00,000 रुपये कमवत आहेत, हप्ता 25,000 आहेत, तर त्यांना ते जमून जाते. पण हा रिअल इस्टेटचा जो डिसिजन आहे घर घेण्याचा, हे 15 ते 20 वर्षाचा लोन असतो, बरोबर की नाही? 15 ते 25. 15 ते 25 वर्षाचं हे डिसिजन असतं. पण नंतर काय होतं की जेव्हा लग्न होतं, मुलं होतात, तेव्हा मुलींचा कल हा जॉबमध्ये जास्त राहत नाही. 40 वर्षांनी त्यांना त्रास होतो, त्यांना प्रेग्नन्सी नंतर प्रॉब्लेम होतात. मग ते काय करतात की जॉब सोडायचं बघतात. त्यांना मॅनेज नाही होत की बाबा आता मी जॉब सोडून देते. आणि हा डेटा सांगतो की बऱ्याचशा स्त्रिया 40 वर्षानंतर जॉब सोडूनच देतात त्यांचा. मग जो डिसिजन त्यांनी पहिला घेतलेला असतो की आपण दोघं मिळून करू, तो एकावरच येतो. मग अशा सिच्युएशनला कसं प्लॅन आउट करायचं? दोघांनी मिळूनच करायचं की एकट्याच्या जीवावरच? सगळ्यात पहिले तर मी सांगेन कोणीच स्त्रियांनी जॉब सोडू नये. मला असं वाटतं इट्स देअर आयडेंटिटी. आणि सगळ्या स्त्रियांनी ठीक आहे, कुठेतरी जर काही फिजिकल प्रॉब्लेम आहे समजू शकतो, बट समवेअर इफ यू कॅन एबल टू डू इट बिकॉज दिस विल समवेअर हेल्प यू फायनान्शियली. माझं तर सगळ्यात पहिले हेच म्हणणं असतं. पण डेफिनेटली हा खूप मोठा प्रश्नचिन्ह आहे. मी आय नो दिस थिंग की खूपशे इथे सोडतात, पण ॲट द सेम टाइम इफ यू सी ना, द रेशिओ इन पाकिस्तान इज वे मोर बेटर. वुमेन वर्क देअर मोर. तर मला असं वाटतं पहिले तर हा माइंडसेट बदलायला हवं की यू हॅड अ बेबी की नाही बाबा, जॉब इज युअर आयडेंटिटी, यू नीड टू कंटिन्यू. सेकंड, डेफिनेटली यांनी खूप मोठा अफेक्ट पडतो त्यांच्या फायनान्शियल ह्याच्यावर. तर मला असं वाटतं की मग तुम्ही डिसिजनच असा घ्यावा की तुम्ही फ्युचर बघून तो डिसिजन घेतला पाहिजे. म्हणजे की इफ यू अँड युअर पार्टनर इज क्लिअर की बाबा नाही बाबा मी 5 वर्षानंतर माय प्लॅन इज क्लिअर, मला नाही करायचं जॉब, देन यू थिंक इन दॅट माइंड की बाबा 5 वर्षानंतर शी विल नॉट बी वर्किंग. तर मग आपण अशा टाईपनं आपलं फायनान्शियल हे करायचं प्लॅन की बाबा की प्रॉपर्टी पण अशी घ्यायची की फॉर एक्झाम्पल 5 years इवन शी इज वर्किंग, वी कुड एबल टू पे मोर दॅन 70 to 75%. मग तुम्ही अशी प्रॉपर्टी बघा, बिकॉज दॅट्स हाऊ यू विल एबल टू वर्क. कारण की सपोज पुढचं जर
तुम्हाला म्हणत आहे की शी विल बी वर्किंग फॉर अ लाईफ टाईम अँड देन सडनली स्टॉप्स, दॅट खूप इज प्रॉब्लेमॅटिक राहणार. तर पहिलेच तुम्ही जर डिसिजन घेतलेला असणार की बाबा नाही 5 years मॅक्स 10 years आय विल बी वर्किंग, देन थिंग्स वर डिफरंट. और अंटिल अँड अनलेस आय डोंट एबल टू पे ऑफ ऑल द लोन्स, ठीक आहे, आय विल बी वर्किंग टिल दॅट टाइम, देन यू टेक सच डिसिजन. बट जर तुम्ही पहिले म्हणत आहे की 5 वर्ष करणार आहेत, तुम्ही तुमचं कॅल्क्युलेशनच त्याच्यावर असला पाहिजे की बाबा आपल्याला घर असं घ्यायचं आहे की हिचं 5 वर्ष माझं वर्क, त्याच्यामधून माझं ऑलमोस्ट 70 to 80% होम लोन जे पण लोन असेल ते क्लिअर आउट झालं पाहिजे, सो दॅट कोणावर बर्डन नाही येईल अँड यू कुड एबल टू फील फ्री. बरोबर. आता हा घर घेण्याचा डिसिजन जो आहे तुम्ही आता एक्सप्लेन केलं तो खूप कठीण डिसिजन आहे आणि बरेच जण म्हणतात की रेंटनी राहावं. मग तुम्ही काय सजेस्ट कराल लोकांना की रेंटनी राहावं की घर घ्यायचा विचार करावा? यार बघा, आता हे जे आहे ना, रेंटनी राहिलेलं खूप चांगलं आहे, असं आहे तसं आहे. एव्हरी वन इज अ फिन इन्फ्लुएन्सर अँड रिअल इस्टेट इन्फ्लुएन्सर, 2 वेगवेगळ्या कॅटेगरी झाल्या आहेत, ठीक आहे, आणि सगळ्यांचे आपले आपले ओपिनियन आहे. बट फ्रँकली मी स्वतः आय एम स्टेइंग इन अ रेंटेड अपार्टमेंट राईट नाऊ, आय नो द चॅलेंजेस, ठीक आहे. आता आमचं जेव्हा म्हणजे एकदम सिम्पल कॉन्सेप्टमध्ये आमचं आता फॉर एक्झाम्पल 2 वर्ष आय विल बी कम्प्लिटिंग 2 years इन द सेम अपार्टमेंट. फॉर एक्झाम्पल आय नेवर नो की माझं हे रिन्यू होणार आहे की नाही, ठीक आहे. माइट बी ही विल से की नाही, आय एम कमिंग फ्रॉम दिस इयर, यू नीड टू लिव्ह. मला वापस नवीन अपार्टमेंट बघा, मग वापस मला नवीन ब्रोकर बघा, सी 10 डिफरंट अपार्टमेंट्स, देन आय विल सिलेक्ट वन, मग मी त्याला 1 monthचं ब्रोकरेज देणार, मग मी माझं सामान शिफ्ट करणार, त्याचे वेगळे पैसे देणार, मग तो वेगळा डिपॉझिट मागणार, त्याचे वेगळे पैसे देणार. समजून राहिलं, चॅलेंजेस आर हिअर, ठीक आहे. द फ्रीडम ऑफ हॅव्हिंग युअर ओन हाऊस यू विल नेवर गेट इन अ रेंटेड हाऊस, ठीक आहे. थोडंसं काही झालं, यू कॅन नॉट इवन आर्ग्यू इन दी ग्रुप, इन दी सोसायटी ग्रुप, अरे ये हो गया मेरे साथ, अरे ये आवाज कर रहा है, समजलं का. तुम्ही यू कॅनॉट स्टे फ्रीली इन युअर अपार्टमेंट. फॉर एक्झाम्पल तुम्ही कोणत्या घरी डिनरला कोणत्या मित्रांना बोलवलं ना, म्हणजे ॲज अ कपल जरी बोलवलं तर यू विल बी ऑलवेज, अरे आवाजामुळे आजूबाजूला त्रास होऊन जाईल. इन अ रेंटेड गाय विल ऑलवेज हॅव दॅट फिअर, ठीक आहे. बट ॲट द सेम टाइम ओनिंग युअर ओन हाऊस गिव यू दॅट फ्रीडम अँड दॅट लिबर्टी. हाँ बाबा, आई एम थोड़ा डिनर हो गया, कहीं थोड़ा आवाज हो गया, ठीक है, सॉरी, I'm apologizing, it's okay. But at the same time, if you are a rented one, तुम्हाला they will bombard you like, असं का केलं, तसं का केलं, ठीक आहे. बट when you are owning it, ठीक आहे बाबा, आय एम सॉरी, येस, पॉवर तुमच्याकडे येते जर तुम्ही ओन करत असाल, म्हणजे आजूबाजूचे, हा, मेक शुअर इट वोंट हॅपन नेक्स्ट टाइम, तिथंच थांबून जाईल. बट ॲट द सेम टाइम इफ यू आर रेंटिंग, दिस इज फर्स्ट वॉर्निंग, वी वोंट बी टेलिंग यू अगेन अँड अगेन. This is how the whole attitude changes. I have seen it. So, owning your own house give you that power, give you that satisfaction, give you that peace. माझं घर आहे. तुम्ही या एका रेंटेड अपार्टमेंटमध्ये तुमच्या हिशोबाने फर्निचर पण नाही करू शकत. तुम्ही एका रेंटेड अपार्टमेंटमध्ये तुम्हाला प्रत्येक वेळी नवीन काही गोष्टी घ्यायची असेल तर तुम्हाला विचारत, यार मी काढून टाकलं तर काय होणार. तुझी जर मुलं असतील लहान, तर ते लहान मुलं तर त्यांना तर आपण सांगू पण शकत नाही की आपण भाड्याच्या घरात राहतोय, ते कुठेतरी तोडलं, कुठेतरी रंगवलं, एव्हरीथिंग इज केअर्ड. आणि चला ते पण नाही, यू टेक अ लॉंग लीज, तरी तुम्ही कोणत्या घरात 5 वर्ष 10 वर्षाचा कॉन्ट्रॅक्ट करून राहिले तरी शेवटी द प्राइसेस, द वे प्राइसेस आर इन्क्रीजिंग, इट्स बेटर टू स्टे ॲट युअर ओन होम, ठीक आहे. तुम्ही थोडंसं दूर घ्या, पण स्वतःचं घ्या, स्वतःच्या घरात राहा. इट इज मच बेटर ऑप्शन रादर दॅन स्टेइंग इन अ रेंटेड अपार्टमेंट. ठीक आहे, आता तुम्ही यू आर टेम्पररीली शिफ्टिंग टू सम अदर सिटी फॉर 2 years, इट्स ओके, यू आर स्टेइंग इन अ रेंटेड अपार्टमेंट, बट यू नीड टू ओन ॲटलीस्ट 1 house. दॅट्स व्हॉट आय फील. तर हे झालं सर कपलचं. पण आजकाल काय आलंय की बऱ्याच जणांना ना एकत्र नाही राहायचंय, म्हणजे न्यूक्लिअर फॅमिलीची कन्सेप्ट म्हणतोय ती वाढत चालली आहे. पण ही आपल्या इंडियन कल्चरला डॅमेजिंग आहे का? मला नाही वाटत. फ्रँकली जसे सिनारिओज आहेत, इट्स बेटर टू स्टे इन अ न्यूक्लिअर फॅमिली, आय फील सो. सगळ्यांचे ओपिनियन वेगळे असू शकते, बट आजकाल कसं आहे ना, एव्हरी वन वॉन्ट टू हॅव देअर ओन स्पेस.
बरोबर. आणि म्हणजे भली जॉईंट फॅमिली हॅज देअर ओन ब्युटी, इट हॅज देअर ओन इसेन्स. ठीक आहे, खूप चांगली गोष्ट आहे. जॉईंट फॅमिलीमध्ये राहिलं तुम्हाला एकमेकांचा सपोर्ट भेटतं, तुम्हाला खूप काही गोष्टी असं होऊन जातात की फॅमिलीमध्ये सांभाळून घेतलं जातं. बट न्यूक्लिअर फॅमिली इज द न्यू फ्युचर ऑफ इंडिया. ठीक आहे, बिकॉज तुम्ही बघा आता सगळ्यात जास्त कॉन्फ्लिक्ट्स इज इन दी जॉईंट फॅमिली. खरंय. ठीक आहे, तर तुमच्यासाठी न्यूक्लिअर फॅमिली इज अ मच बेटर ऑप्शन. आणि आजकाल काय झालं ना, एक स्वतंत्र, फक्त विचारच स्वतंत्र नाही होत आहे की इन्व्हेस्टमेंट पण स्वतंत्र होत आहे त्याच्यामुळे. पहिले इन्व्हेस्टमेंट अशा होत्या की जॉईंट फॅमिली सगळ्या जॉईंट इन्व्हेस्टमेंट, मग ते वरचे जे हेड आहे ते गेले की खाली सगळं डिस्ट्रीब्यूट होतं, मग तिथे डिस्प्यूट्स होतात. बट नाव इन अ न्यूक्लिअर फॅमिली दॅट्स द पॉवर. एक कपल आहे, बोथ आर वर्किंग, इन्व्हेस्टमेंट करत आहे, स्वतःच्या नावानं होतं, त्यांच्याच नावानं इन्व्हेस्टमेंट होतं, त्यांच्याच नावानं राहतं. कॉन्फ्लिक्ट व्हायचे चान्सेस कमी आहे. नाही तर तू कमवतो कमी कमवतो ह्याचं पण नाही होत की तू जास्त कमवलेस. आणि अशा कितीतरी प्रॉपर्टीज इंडियामध्ये बिलियन्स ऑफ रुपीजच्या प्रॉपर्टी या डिस्प्यूटमध्येच पडल्या असेल आता बिकॉज ऑफ दिस जॉईंट फॅमिली थिंग. असं नाही आहे, खूपशा जॉईंट फॅमिली आता पण खूप चांगल्याने राहतात. बट आय डोंट थिंक सो दॅट कल्चर विल कंटिन्यू इन फ्युचर. न्यूक्लिअर फॅमिली इज द फ्युचर इन इंडिया. आणि ते समाजच तसा होत चालला. म्हणजे काही गोष्टी आपण जसं मराठी कॅलेंडर नंतर इंग्लिश कॅलेंडर वापरत सुरुवात केली त्यामुळे झालंय. पण तरी गावाकडे अजून तसं नाहीये, ती चांगली गोष्ट आहे. आणि आय होप पुण्या मुंबई सारख्या ठिकाणी खूप कमी ह्या गोष्टी पाहायला मिळतात. पण आता गावाकडे किती लोक राहतात? मला असं म्हणायचं आहे की सगळं अर्बनायझेशनच होत आहे ना. एव्हरीवन वॉन्ट्स टू शिफ्ट टू बिग सिटी. सपोज कोणत्या खेड्यागावात राहणारा व्यक्ती आहे, फॉर एक्झाम्पल आज मी एक अमरावती शहराचा आहे, मी Tier 3 सिटी बिलॉंग करतो. माझं लहानपण एका अमरावती जिल्ह्यात गेलंय. ठीक आहे, पण मी काय विचार केला नाही आता मला Tier 3 मध्ये राहायचं, मला आता Tier 1 मध्ये यायचं आहे. दॅट्स वाय आय केम टू पुणे. ठीक आहे, कोणी पुणेवाला काय विचार करत असेल मला मुंबई जायचं आहे, कोणी मुंबईवाला विचार करत आय वॉन्ट टू गो आउट ऑफ कंट्री. म्हणजे सपोज मुंबईवाले मुंबईत पण राहतात. आय एम गिव्हिंग यू एन एक्झाम्पल. एव्हरी वन वॉन्ट्स टू ग्रो. ठीक आहे, दॅट्स हाऊ द ह्युमन नेचर इज. मला अजून ग्रो, आय वॉन्ट टू बी ऑन दॅट लेवल, ब्ला सगळ्यांच्या आपल्या महत्वाकांक्षा आहेत. ठीक आहे, तर आता लहान शहरातला, लहान गावातला मुलगा तो विचार करत असेल मी या खेडेगावातून एका शहरात जातो, जिल्ह्यात. दिस इज हाऊ द होल थॉट प्रोसेस इज नाव. आणि बिकॉज ऑफ सोशल मीडिया आणि इंटरनेट एव्हरीथिंग दे कॅन एबल टू सी. सगळं काही त्यांना समजत आहे की काय जगात चालू आहे, काय लोक कसे राहत आहे, राहणीमान काय आहे, लाईफस्टाईल आहे, सगळं समजायला लागलं. आज पहिले जेव्हा इंटरनेट नव्हता तेव्हा खूप कठीण असेल, पण आता सगळ्यांना सगळं समजतं. आज मी माझ्या गावात जातो तर सगळ्यांना माहिती आहे, अरे तुमचा व्हिडिओ बघतो, अरे ते रिअल इस्टेटचं तुम्ही करता, सगळ्यांना माहिती आहे मी काय करतो. पहिले जेव्हा लोक शहरात जायचे आणि जेव्हा शहरातून वापस गावात यायचे माहीत नसायचं काय करतो, हा असं करतो. पण आता सगळ्यांना सगळं माहिती आहे. Whether it's LinkedIn, they can able to see your profile. On YouTube, they are able to see your videos. तर मला असं वाटतं अर्बनायझेशन सगळ्या जागी झालं आहे बिकॉज ऑफ इंटरनेट. एव्हरीबडी नोज हाऊ इट इज. आणि म्हणून मला असं वाटतं जॉईंट फॅमिलीचा कॉन्सेप्ट भली लहान शहरात आहे, पण लहान शहरात कितपत लोक राहण्यात आता इंटरेस्टेड आहेत. बरोबर आहे, ते एक आहेच. म्हणजे इतर फॅक्ट पण होता की 52% लोक आहेत ना ती वेगळं राहण्यातच पर्याय निवडतात, कारण जागा नसते त्यांना किंवा प्रायव्हसी नसते, स्पेस नसते, भांडणं पण व्हायची त्यांची शक्यता पण खूप वाढते. लेसर द कॉन्फ्लिक्ट. तुम्ही जर म्हणजे आय बिलीव्ह न्यूक्लिअर फॅमिलीमध्ये कॉन्फ्लिक्ट व्हायचे चान्सेस कमी होऊन जातात. आता कॉन्फ्लिक्टवर नाही येऊ आपण, घटस्फोटाच्या मुद्द्यावर येऊ की घर कोणाच्या नावावर असावं. हा नाही, दोघांच्याही नावावर चालते. मी घटस्फोट झाला का, डिवोर्स झाला, डेफिनेटली. आता तुम्ही जसं तुमचं दोघांचा घटस्फोट एका चांगल्या टर्मवर झालाय तर दे कॅन डू सॉल्व इट लिगली. की कसं तुम्हाला त्या घराचं हे करायचं आहे, वेदर पर्टिक्युलर पर्सन विल टेक सम अमाऊंट ऑन दिस. दोघांनी जर सेम पे केलाय तर पुढचा 50% घेऊन त्याच्यातनं साईड आपलं हे करणार की घर दुसऱ्याला हे करायचं किंवा हाफ ठेवायचं किंवा विकून त्या याचे पैसे वेगवेगळे करायचे. दॅट्स देअर कॉल. इट्स ऑल द लिगल मॅटर. पण ते डिपेंड करतं कशा म्हणजे कोणत्या लेवलवर त्यांचं अंडरस्टँडिंग किती लेवलवर आहे घटस्फोटाच्या यामध्ये, तशा ह्याच्यावर
सगळं अवलंबून आहे. बट आजकालचे केसेस पण नाही तर हार्दिक पांड्यासारखं करायचं. घर आईच्या नावावर ठेवायचं नेहमी. म्हणजे पण असं नाही, हे चुकीचा विचार राहणार. मला असं म्हणायचं आहे की मी जसं तुम्हाला बोललो की जर तुमच्या एकमेकात अंडरस्टँडिंग आहे आणि इफ यू चूज अ राईट पार्टनर, तर इवन दो जर उद्या जाऊन तुमच्यात कॉन्फ्लिक्ट आलंय आणि इफ यू कुड नॉट एबल टू स्टे टुगेदर, तरी पण खूप पीसफुली गोष्टी संपू शकतात इफ यू गेट अ राईट पार्टनर. बट इफ यू आर नॉट, देन गॉड. ते घटस्फोट त्यामुळेच तर होतात की पार्टनर नाही, पण ते तुम्हालाच वर्षभरात जो माणूस प्रत्येक एका व्यक्तीसोबत राहतो त्याला एक अंदाजा येऊन जातं की याच्यासोबत आपल्याला आयुष्य काढायचं आहे की नाही. सुरुवातीलाच म्हटलं होतं की ऍटलिस्ट 1 वर्ष तुम्हाला 1-2-3 वर्ष तरी तुम्ही सोबत घालायला पाहिजे. आजच्या काळात तर मला वाटतं ही खूप. आणि लव्ह मॅरेज असून पण, लव्ह मॅरेज असून तर बिलकुलच तुम्ही तरी 1 वर्ष द्यायला पाहिजे मला. पण लव्ह मॅरेज मध्ये तर आपण आधी त्या व्यक्तीला ओळखत असतो, त्या व्यक्तीशी आपण म्हणजे काय म्हणतात त्याला की फक्त औपचारिकता असते लग्न म्हणजे त्या लोकांसाठी. नाही, असं नाही म्हणता येईल. आता खूपशा कॉन्सेप्ट आहे यामध्ये. कोणी लव्ह मॅरेज करायच्या आधी लिव्ह इन मध्ये राहतं मग डिसाईड करतं, कोणी फक्त लव्ह मॅरेज करतं पण त्याच्या आधी फक्त दे वेअर इन रिलेशनशिप. बट सोबत राहणं आणि दोघांसोबत जेव्हा दोघं व्यक्ती लग्न करतात तर ते दोघंच व्यक्तीच लग्न नाही करत, त्यांचा परिवार लग्न करतो सोबत. काय गोष्टी होणार, काय सिनारिओज आहेत, वी नेव्हर न्यू व्हॉट विल हॅपन. So it's better to give yourself, even though it's love marriage or arranged marriage, give yourself 1 or 2 years of time. That is the before making any big decision. ठीक आहे, कधी कधी 6 महिन्यात समजून जातं की if you could able to spend rest of your life with the opposite person. बरोबर, ते पण आहे म्हणा. आणि अरेंज मॅरेज असेल तर मुलींचं एकच असतं की मला घर हवं, त्याशिवाय लग्नच नाही करत. तर पण हे रिअलिस्टिकच नाही राहिले आजकाल. म्हणजे एखादा जो नवीन गावाकडून आलेला मुलगा आहे समजा, किंवा जस्ट त्यांनी जॉब चालू केला आहे, त्याला 25-30 हजार पगार आहे, तर त्याचं घर कसं काय असू शकतं आधी? हा प्रश्न आहे. पण नाही यार, सगळे असे नसतात. मला खूप कमी एक्सपिरियन्स आला की माझ्या जितके मित्राचे लग्न झाले, माझ्याही लग्नाच्या वेळी नो बडी आस्क दिस की बाबा याचं ऑलरेडी घर आहे की नाही आहे. आणि आय एम बिंग ट्रान्सपरंट. ठीक आहे, इवन आय वॉज स्ट्रगलिंग. ठीक आहे, आणि माझे खूपशे मित्र जे स्ट्रगल करत होते त्यांचं तरी लग्न झालं आणि खूप व्यवस्थित मस्त लग्न झालं त्यांचं. तर असं काही नाही आहे. ठीक आहे, विचारसरणी कोणाची अशी असू शकतं, ठीक आहे, पण शेवटी डिसिजन हा तुमचा आहे की अशा व्यक्तीसोबत. त्याचं पहिलं हेच आहे की बाबा शेती हवी, प्रॉपर्टी हवी आणि मगच लग्न. मग तुम्हाला समजून घ्यावं लागेल त्या गोष्टी. मग जॉईंट ओनरशिप बद्दल तुम्ही काय बोलाल? जॉईंट ओनरशिप असावी की नसावी? बिलकुल, जर दोघेही इक्वली कॉन्ट्रीब्यूट करत आहे घर घेण्यात, किंवा दोघे लोक कॉन्ट्रीब्यूट तरी करत आहे ॲटलिस्ट त्याच्यात, तर जॉईंट ओनरशिप देर इज नो प्रॉब्लेम विथ दॅट. आणि कसं आहे ना, त्याचा बेनिफिट पण होतो. तुम्ही जॉईंट लोन घेऊ शकता. लोन पण तुमचं हे होऊन जाईल, दोघांवर एक्स्ट्रीम बर्डन एकसोबत येणार नाही. सो इट्स गुड, देर इज नो प्रॉब्लेम विथ दॅट. आणि असं काय तुमच्या क्लायंटमध्ये का तुम्ही ऑब्झर्व केलं की काही जण लग्नच झालंय पण दोघं मिळून आधीच घर घेतात? नाही, असं कधी झालं नाही मला, तर असं काही दिसलं नाही. सिच्युएशन अजून आपल्या भारतामध्ये तरी नाही. अशा गोष्टी झाल्या असेल, माइट बी. देर आर पीपल दोज हू टेक होम टुगेदर. बट माझ्यासमोर अशी कधी सिच्युएशन नाही आली की लग्न व्हायचं आणि सोबत घर घेऊन टाकलं. आणि हे फार म्हणजे बाहेरच्या देशामध्ये पाहायला मिळतं की लोक असे तिथे कॉन्सेप्ट लिव्ह इन रिलेशनशिप्स आहे, दे स्टे लाईफ टाईम. आणि आपल्याकडचे तिकडे गेलेले लोक पण म्हणजे त्यांच्यासारखेच वागतात आणि मग त्यामुळे ते ऑब्व्हियसली यार, इट्स अ कल्चरल इन्फ्लुएन्स ना. कोणी तिथे गेलं तर दे फील लाईक दे आर दी पार्ट ऑफ दॅट कम्युनिटी. आता आपण कल्चर तुम्हाला जेव्हा पुण्यात आलं तर पुण्याचं कल्चर कसं वाटतं राहण्यासाठी? खूप सुंदर वाटतं मला. आय फाइंड इट रिअली गुड. मला आवडलं पुणे. इथलं वेदर मस्त आहे, लोक मला खूप चांगली वाटली. आय हॅड अ व्हेरी गुड फ्रेंड्स. जेव्हा मी इथे आलेलो, माझं स्टार्ट कर्वेनगरमधून झालेलं. कर्वेनगरमध्येच मॅक्सिमम विदर्भातले सगळे येऊन राहतात, बिकॉज सगळे खूपची कम्युनिटी आहे. एज्युकेशन घ्यायसाठी तिथे राहणारे खूप लोक आहे, जॉब करणारे खूप लोक त्या एरियात राहतात. तर मी पण तिथनं स्टार्ट केलं आणि आय मेट लॉट ऑफ फ्रेंडली पीपल ऑफ पुणे तिथे. तर आय फाइंड द कल्चर इज व्हेरी गुड. लोक शांत आहेत. ठीक आहे, काही होत असेल गोष्टी, बट माझा एक्सपिरियन्स खूप चांगला राहिला इथल्या लोकांसोबत. आणि मग तुम्हाला असं वाटतं की लोकांनी पुण्यात का घर घ्यावं? रिझन काय असं?
अट्रॅक्शन काय सो पुण्यामध्ये? ॲक्च्युली मी माझ्या कॉन्टेक्स्टनी याला सांगायचा प्रयत्न करतो. आता मी एका लहान शहरामधून आहे, Tier 3 सिटीमधून आहे, अमरावती. चांगलं शहर आहे. माझ्या शहरात माइंडसेट असं आहे ना, माझ्या शहरात म्हणजे जे पण लहान शहर असेल, अरे बाबा पुणे, हो हो बिलकुल जा, पुणे इज द सिटी. पण जेव्हा तुम्ही मुंबई म्हणता, अरे नाही नाही बाबा मुंबई नाही, खूप मोठं शहर आहे, काही झालं तर, अशी भीती आहे. सो सगळ्यांसाठी सगळ्यात पहिला प्रेफरन्स म्हणजे पुणे. आणि शेवटी जो लहान शहरातला आहे, लहान शहरातल्या माणसाला काय पाहिजे की माझा मुलगा मुलगी जो पण कुणी दुसऱ्या शहरात उच्च शिक्षणासाठी चालले असेल किंवा जॉबसाठी चालले असेल तर त्यांना ॲटलिस्ट सेफ राहावं, त्यांना कोणत्या गोष्टीचा त्रास नाही जावा. आणि खूपशा लोकांचं या विचारसरणीमुळे पण त्यांचे पहिले म्हणजे मागच्या 20 वर्षात त्यांचे खूपशे नातेवाईक पुणेला आलेले, बिकॉज इथे IT कल्चर आहे, वेदर चांगला आहे. पुणे शहर असं नव्हतं जे आता मेट्रो येत आहेत, असं नव्हतं, एकदम शांत होतं तेव्हा. तर खूपशे लोक स्मॉल शहरातून आलेले, सातारा, सांगली, कोल्हापूर, नागपूर, अमरावती या शहरातून इथे आलेत. आणि मग आता सगळे जे आता नेक्स्ट जनरेशन पण इथेच येत आहेत. तर आता इथे कसं झालं ना, खूप लोकांचे नातेवाईक आहेत, खूप लोकांना स्ट्रॅटेजिकली ही लोकेशन खूप चांगली वाटतं, वेदर चांगला वाटतं, इथे जॉब ऑपॉर्च्युनिटीज आहेत. ठीक आहे. आणि म्हणून लोकांना म्हणजे भले लोक मुंबईला जॉब करत असेल ना, मग पण त्यांना काय होतं, नाही यार आपल्याला फ्युचर डेस्टिनेशन इज पुणे फॉर मी, मला पुणेला शिफ्ट व्हायचं आहे, मला शांत वाटतं, माझ्या बजेटमध्ये माझं घर येऊन जाईल आणि इट्स मोर पीसफुल, माझे मित्र इथे राहतात. दिस इज हाऊ द होल कल्चर हॅज बीन सेट. दॅट्स वाय पुणे इज द डेस्टिनेशन जिथे एव्हरीवन ड्रीम टू बाय अ हाऊस. जो पण इथे जॉब करायला येणार असेल किंवा जो जॉब ऑपॉर्च्युनिटीज इन फ्युचर बघणार असेल, ही कम हिअर. बरोबर. खरंच पुण्यासारखं शहर नाही, म्हणजे चांगलं वातावरण चांगलं आहे, लोक चांगली आहेत, मराठीचा टच आहे, सगळ्या गोष्टी पुण्यामध्ये आहेत. बिलकुल. आणि जे आता असं म्हणतात की रिअल इस्टेटमध्ये म्हणजे ज्याला काय नाही मिळत तो रिअल इस्टेट करतो, म्हणजे काहीतरी कुठेतरी मार्जिन घ्यायचं, कुठेतरी कमिशन्स घ्यायचं. तुम्हाला वाटतं का की रिअल इस्टेटमध्ये बिझनेस किंवा करिअर करणं इतकं सोपं आहे? सोपं नाही आहे, पण मी असं म्हणतो की इट्स अ गुड करिअर, इट्स अ ल्युक्रेटिव्ह ऑप्शन. पण डिपेंड करतं तुम्हाला तुमची स्किल सेट समजून घेणं, हे खूप महत्त्वाचं आहे. कारण की कसं आहे ना, या फील्डमध्ये असं नॉट नेसेसरी, आता ही लो कॉस्ट फील्ड आहे, तुम्ही कमीत कमी इन्व्हेस्टमेंटमध्ये या फील्डमध्ये तुमचं करिअर स्टार्ट करू शकता. पण ॲट द सेम टाईम इथे चॅलेंजेस काय आहेत ना, वाय वूड समबडी बाय प्रॉपर्टी फ्रॉम यू, म्हणजे तुमच्याकडनंच का घेणार? तुमचा तो ट्रस्ट बिल्ड व्हायला हवा, तुमचा एक्सपिरियन्स हवा, तुम्ही पॉलिश्ड असायला हवं तेवढेच, तुम्ही पुढच्याला पटवून देण्यात माहीर असायला हवं. खूपशा गोष्टी आहेत ज्या फॅक्टर ज्या इम्पॉर्टंट आहे. म्हणजे जस्ट बिकॉज तुम्हाला वाटलं की बाबा या व्यवसायात खूप पैसा आहे आणि मी जातो म्हणून तुम्ही आलेले, तर खूप कठीण आहे. तुमचे स्किल सेट पण तसे असायला हवे, तुम्हाला एक्सपिरियन्स त्या गोष्टीचा, त्या पर्टिक्युलर फील्डमध्ये तुम्ही किती अनुभव घेतलाय. जसं मी 2 वर्ष दिले आहे, जॉबमध्ये दिलेत. त्याच्यानंतर कुठेतरी माझ्या एज्युकेशनल बॅकग्राऊंडचा मला खूप बेनिफिट झाला आहे या फील्डमध्ये. तर या बिकॉज समवेअर मी सिव्हिलबद्दल काही ना काही क्लायंटला सांगू शकलो, मी CRM मध्ये काम केलं आहे आणि सेल्समध्ये काम केलं असल्यामुळे खूपशा प्रोसेसबद्दल मी गोष्टी क्लायंटला सांगू शकलो, बँकिंगबद्दल मी गोष्टी क्लायंटला सांगू शकलो. तर हे सगळं एकदमच रुकी आलेला, त्याला ॲटलिस्ट अनुभव घेऊन आला तर मला असं वाटतं खूप बरं होईल त्याच्यासाठी. आणि सेम इंडस्ट्रीतला अनुभव घेतलेला अतिउत्तम. जॉब की बिझनेस, रिअल इस्टेटमध्ये काय बेटर राहील? मला असं वाटतं दोन्ही गोष्टी खूप चांगल्या आहेत. मी असं बघितलं की जॉबमध्ये पण खूप फ्लरिश झाले आहे लोक, आणि काही लोक आहे जे रिअल इस्टेटच्या बिझनेसमध्ये पण खूप फ्लरिश झाले. आणि मी काही असे बघितले ना बिझनेसमध्ये फ्लरिश झाले ते, ना जॉबमध्ये फ्लरिश झाले. आणि बट पीपल टूक इट ऑन इगो. नाही, इट्स ओके यार, समटाईम्स काही फील्ड तुमच्यासाठी बनल्या नसतात. ठीक आहे. आय वॉज अ व्हेरी एव्हरेज एम्प्लॉई वेन आय वॉज वर्किंग ना. माझा एकदम एव्हरेज बिझनेस व्हायचा. ठीक आहे. इव्हन कलेक्शनमध्ये जेव्हा होतं तर माझं एकदम एव्हरेज, खूप एक्स्ट्रॉर्डनरी नाही करायचो. पण ॲट द सेम टाईम जेव्हा मी इथे आलो, माय सेल वॉज एव्हरेज, बट समवेअर आय हॅव दॅट क्वालिटी ऑफ डेमॉन्स्ट्रेटिंग थिंग्स. मला असं वाटायचं की माझं प्रेझेंटेशन खूप चांगलं आहे. आणि जेव्हा मला माझी कोर स्किल कळाली तर मी त्याच्यावर जास्त फोकस केला. सो दॅट इज द गेम, की तुम्हाला एकदा तुमची कोर स्किल समजली ना, ही स्किल माझ्यात खूप चांगली आहे ॲज कम्पेअर टू अदर्स, सो यू नीड टू वर्क ऑन दॅट स्किल. आणि मी त्याच्यावर काम केलं.
दॅट मेक्स अ डिफरन्स. कुठलीही फील्ड असली तरी पण ही एक गोष्ट तुमच्या लक्षात आली पाहिजे की तुम्हाला नक्की काय करायचं, तुमचा इंटरेस्ट. नाही, तुमचं चला इंटरेस्ट पण माहीत पडला, तुमची स्किल तुम्हाला माहीत पडायला पाहिजे. एकदा तुमची जर तुम्हाला स्किल माहीत पडली ना, तुम्ही त्याच्यावर वर्क करणं खूप चांगलं आहे. बरोबर. आणि हे पुण्यामध्ये आता मेट्रो वगैरे आलं, पुणे आपण चांगलं म्हटलो, पण ट्रॅफिकचं कसं करायचं? ट्रॅफिक पण खूप होतं, ते प्रॉब्लेमॅटिक नाही का राहण्यासाठी? आता रोड वाईडनिंग पण होत आहे, पण आता कसं आहे ना, महाराष्ट्रामध्ये किंवा संपूर्ण भारताची गोष्ट करायला गेलो ना, तर आपल्या देशामध्ये नाही का डेव्हलपमेंट ही खूप जास्त कॉन्सन्ट्रेटेड आहे टुवर्ड सम सिटीज. म्हणजे गुरगाव, दिल्ली, म्हणजे नॉर्थ साईडला तुम्ही जर विचार केला तर UP-मध्ये तुमचं मॅक्सिमम डेव्हलपमेंट जे आहे नोएडा किंवा अशाच एरियात जास्त कॉन्सन्ट्रेटेड आहे. सपोज तुम्ही कर्नाटक गेले तर बँगलोरमध्ये जास्त कॉन्सन्ट्रेटेड डेव्हलपमेंट आहे. तर खूपच असे सिलेक्टिव्ह सिटीज आहे जिथे डेव्हलपमेंट आहे. त्याच्यामुळे काय होतं ना, मॅक्सिमम लोक त्या शहरात जातात. ठीक आहे, मी खूपदा अशी कमेंट वाचतो, अरे पुणेच्या याच्यावर, तर पुणेरी लोक त्याच्यावर कमेंट करतात, अरे नका येऊ रे बाबा आमच्या शहरात. असं नाही आहे की फक्त पुणेचेच लोक असे करतात, बँगलोरचे लोक पण कोणाला तरी शिव्या घालतात, मुंबईचे लोक पण कोणाला तरी शिव्या घालतात. पण डेव्हलपमेंटच कॉन्सन्ट्रेटेड आहे त्या शहरात, तर काय करणार लोक? जर सगळ्याच शहरामध्ये तुम्ही, जसं चायनामध्ये आहे की चायनामध्ये असंच नाही 4-5 शहर त्याच्यातच डेव्हलपमेंट आहे. इलेक्ट्रॉनिक्ससाठी वेगळी सिटी त्यांची आहे, फर्निचर मार्केटसाठी वेगळी सिटी त्यांची आहे, समजून राहिलं. म्हणजे ॲग्रिकल्चरसाठी वेगळी सिटी त्यांनी डेव्हलप केली आहे, तिथेच डेडिकेटेडली त्यांचा इंडस्ट्रीयल एरिया आहे की जिथे सगळे ॲग्रिकल्चरल प्रोडक्ट भेटणार. दिस इज हाऊ देअर डेव्हलपमेंट इज. पण इथे तसं नाही. IIT पण इथेच आहे, मॅन्युफॅक्चरिंग पण इथेच आहे, BFSI पण इथेच आहे. सांगा आता शाळा कॉलेज पण तिथेच आहे. हा, सगळं एज्युकेशनल हब पण तिथे आहे. सांगा आता लोक कुठे जाणार? कोणालाच आपलं शहर सोडणं आवडत नाही, पण काय करणार ना. तर सेम वे तुम्ही जे कंजेशनचं बोलले, ठीक आहे, दिस विल बी अ प्रॉब्लेम अँड इट विल बी फॉर अ लॉंग टाईम. पण रोड वायडनिंगचे कामं होत आहे आणि मेट्रो इज ऑल्सो द सोल्युशन फॉर इट. आता मेट्रोचं काम चालू होईल. हां, सगळ्यात मोठं जे मला असं वाटते आपल्या शहरामध्ये व्हायला हवं, लोकांना सवय लागायला हवं मेट्रोची. आज तुम्ही जर बघाल ना, इव्हन मी कारनी इथे आलो, मी एकटाच आलो, 2 व्हीलरने येऊ शकत होतो, पण विचारच आहे नाही आता, अरे यार आपण कोणत्या जागे चाललो आहे, लेट्स गो बाय कार. तुम्ही जर आता बघणार, आता 6 वाजता, अराउंड 6:15 झाले, 7 वाजता ज्यांचे ऑफिसेस सुटले, 6 वाजता सुटले, एकटे असेल गाडीमध्ये, पण कारमध्ये असला. अँड दिस इज द माइंडसेट. यू कॅनॉट चेंज, म्हणजे यू कॅन चेंज बट इट विल टेक टाइम. असं तर पुणे कधीच ट्रॅफिक फ्री होणार नाही. नाही, डेफिनेटली होणार. मला असं वाटतं की लोकांचा माइंडसेट शिफ्ट खूप महत्त्वाचा आहे यामध्ये, की मेट्रो वापरावी, 2 व्हीलर्स वापरावी, किंवा तुम्ही कार वापरत आहे तर 4 लोक सोबत हे करावे. पण फॉर दिस थिंग मला असं वाटतं वेळ लागणार. खरी गोष्ट. आणि ती माइंडसेट बनायला वेळ लागू शकतो, कारण इन्फ्रास्ट्रक्चर तर बनून जाईल, बिलकुल 10 वर्षात बनायला, पुढच्या 5 वर्षात बनेल, पण माइंडसेट बनायला कदाचित. आणि मला असं वाटतं इन्फ्रास्ट्रक्चर बनल्यावर फक्त आपल्याला तो शिफ्ट यायला वेळ लागेल. खरी गोष्ट आहे. आणि मग आता मला असं वाटतं की तुम्ही सगळं एवढ्या वर्ष पुण्याला ऑब्झर्व केलं, तर पुणे आणि मुंबईमध्ये तुम्हाला काय डिफरन्सेस वाटतात? यार इथे नाही का माणूस खूप रिलॅक्स फील करतो. आय डोंट नो वाय, बट आय फील गुड इन माय शहर. आय फील पीसफुल. आय फील वेदर खूप चांगलं आहे. आय डोंट फाइंड की कुठेतरी खूप जोरात भांडणं चालू आहे. एकदम कूल, शांतता, एकदम शांतता वाटते. एव्हरीथिंग इज फ्रेंडली. आय लव्ह दिस सिटी. ठीक आहे. ॲट द सेम टाइम मी मुंबईत जेव्हा जातो, आय एम नॉट सेइंग की भांडणं आहे काय, सगळे लोक आपल्या कामात मग्न आहे, पण इतके मग्न आहे की तुम्ही जर पुढं आले की तुम्हाला धकलून, अरे सरक यार, जायचं आहे मला मेट्रो आहे. एव्हरीथिंग इज फास्ट. आय मीन अ रेस, गॉड डॅम इट. पण पुण्यात ॲट द सेम टाइम यू फील खरे शांत आहे बाबा. आता मी आय हॅव अ कॉफी ॲट बालेवाडी हाय स्ट्रीट. मी तिथे बघणार ना, मला असं गडबडमध्ये कोणी दिसणार नाही. आय एम डॅम शुअर द ओनली पीपल जे मला गडबडमध्ये दिसणार आहे ना आता, ते आहे घरी जाणार आहे. घरी जायचं आहे बाबा मला. ठीक आहे. सो आय विल बी गोईंग देअर, आय विल बी सिटिंग इन अ कॉफी शॉप, आय विल बी हॅव्हिंग माय कॉफी अँड आय विल सी ऑल द चिल यंग पीपल सिटिंग अराउंड. दॅट्स द ब्युटी ऑफ पुणे सिटी. खरी गोष्ट आहे. आणि असाच इन्सिडेंट झाला होता माझ्यासोबत. मी ट्रेनमध्ये जायचं होतं मला, आणि ती मशीन असते मुंबईमध्ये नाही,
मशीन असते, त्या मशीनवर तुम्ही सिलेक्ट करू शकता की तुम्हाला त्या तिकीट काढू शकता. स्टेशनला मी गेलो होतो, स्टेशनवर तिकीटची मशीन होती आणि मी पहिला गेलो होतो तिथे, पण एक व्यक्ती पळत आला आणि त्यांनी डायरेक्ट चालू केला वापरायला मशीन. आणि मी म्हटलं अरे मी आलोय आधी आणि तू डायरेक्ट विना विचारता वापरायला सुरुवात केली. पण आपण पुण्या साईडने आलेला, आपण काय एवढं त्याला बोललो नाही. मी बघत बसलो, ठीक आहे तो आला, परत दुसरा आला, तिसरा आला, सगळेजण असेच करायला लागले. शेवटी म्हटलं अरे माझा नंबर होता, मी करतो. मी घेतले, तिकीट काढलं आणि आपलं मी ट्रेनमध्ये गेलो आणि तिथं बघतो ते काय माहितीये का, जो पहिला पळत आला होता ना तो पण त्या ट्रेनमध्ये बसलेला होता. त्याला जायचं त्याच ट्रेनला होतं आणि सेम टाइमला होतं. त्याची घाई किती, मी विचारायला माझ्या मनात की अरे मला पण त्याच जागी जायचं, तुला पण त्याच जागी जायचंय, पण तो घाईमध्ये आणि मी शांततेत आहे. मुंबई, द DNA ऑफ दॅट पीपल इज इट्स लाईक दॅट. हा, रन रन रन. अँड मला असं वाटतं की दॅट्स वाय समवेअर Tier 3 सिटी पीपल कनेक्ट मोर विथ पुणे. मला तेच जाणून घ्यायचं तर ॲट द एंड ऑफ द आपला पॉडकास्ट तुमचं काय म्हणजे पुण्याकडे बघून तुम्हाला विजन काय वाटतं की पुणे कसं होऊ शकतं इन द फ्युचर? पुणे विल बी मच डेव्हलप सिटी. ठीक आहे, डेफिनेटली इट्स ऑलरेडी डेव्हलप्ड अँड इट्स डेव्हलपिंग. इट विल बी हॅव्हिंग अ व्हेरी गुड फ्युचर बिकॉज जशा इंडस्ट्रीज इथे येत आहे, जॉब ऑपॉर्च्युनिटीज इथेच आहेत. ठीक आहे, खूपशा जॉब ऑपॉर्च्युनिटी अदर सिटीजमध्ये डेव्हलप होत आहे, पण फ्रँकली स्पीकिंग जसं इथे डेव्हलपमेंट आहे तसं खूप कठीण आहे. जसं मानमाळुंगी हायटेक सिटीचा जो आता प्लॅन आहे, खूपशे IT पार्क्स ऑलरेडी डेव्हलप होत आहे पुणे वेस्टमध्ये, ईस्टमध्ये. तर मॅक्सिमम डेव्हलपमेंटच या शहरात आहे आणि खूपशे ऑन्टरप्रिनर्स यांचा विचार आहे की इथे काहीतरी बिल्ड करावं. इट्स वे मोर इझी. इथे इन्व्हेस्टर्स पण आहेत, देअर इज मनी विच इज फ्लोईंग इन, there are people those who are staying, colleges आहे, you could able to get the interns, you could able to get amazing talent in this city. तर खूपशे लोक prefer this city as their first investment destination or the settling down destination. खूपशे लोक नॉर्थ पासून पण इथे येऊन राहू इच्छितात बिकॉज ऑफ द सेफ्टी अँड द सिक्युरिटी. पुण्याचं फ्युचर ब्राईटच आहे. येस येस, आय डेफिनेटली थिंक. पण ते तुम्ही म्हणलात ते पण होऊ शकतं पुण्याचं मुंबई. नाही, दॅट इज द फ्युचर. व्हॉट एल्स विल हॅपन ना, कारण की पुणे आणि मुंबई तर डिस्टन्सेस किती राहणार. नेक्स्ट 10 years पुणे इज. ते आता हायपर लूपची पण कन्सेप्ट काय कोणतरी बोलत आहे की हायपर लूप विल कम डेफिनेटली विच विल कनेक्ट पुणे टू मुंबई. बट दॅट इज द डेव्हलपमेंट प्लॅन. वी नेव्हर नो वेन विल दॅट हॅपन. मेट्रो बनू द्या, मग नंतरची गोष्ट वेगळी. बट फर्स्ट रोड वाईडनिंग, मेट्रो कनेक्टिव्हिटी, या गोष्टी खूप महत्त्वाच्या पुण्यासाठी. आणि सगळ्यात मोठं जे आहे कंजेशन प्रॉब्लेम ला सॉर्ट करणं. बट इट विल टेक टाइम. थँक्यू सर, तुम्ही आमच्या पॉडकास्ट आलात आणि सगळं आपल्याला इन्फॉर्मेशन दिलेत रिअल इस्टेटचे करिअरपासून आणि फॅमिलीच्या ज्या गोष्टी सांगितल्यात की कसं डिसिजन घ्यावं, कारण घर घेणं हा खूप मोठा डिसिजन असतो का त्या व्यक्तीच्या लाईफमधला. तर थँक्यू सो मच फॉर इन्व्हायटिंग. आय होप तुम्हाला हा पॉडकास्ट आवडला असेल. आजच्या पॉडकास्टमध्ये आपण खूप काही गोष्टी डिस्कस केल्या की एका लव्ह मॅरेज झाल्यानंतर कशा गोष्टी बदलतात आणि तुमच्या घर घेण्याच्या डिसिजनवर त्या गोष्टी किती अफेक्ट करतात, ह्या आपल्याला सगळ्या गोष्टी माहिती पडल्यात. त्यासोबत न्यूक्लिअर फॅमिली ही कन्सेप्ट आहे ती कशी इंडियामध्ये वाढत चालली तेही आपल्याला ह्या पॉडकास्टमध्ये माहीत झालं. आणि करिअर ऑपॉर्च्युनिटीज काय असू शकतात. आणि त्यामध्ये अजून एक गोष्ट आहे की करिअर ऑपॉर्च्युनिटी रिअल इस्टेटमध्ये ठीक आहे, पण तुमचा इंटरेस्ट कुठे आहे हे तुम्हाला माहीत पाहिजे. तुमचा इंटरेस्ट कुठल्या एखाद्या गोष्टीमध्ये असेल पर्टिक्युलर, जर रिअल इस्टेट आहे तर रिअल इस्टेटमध्ये इंटरेस्ट असेल किंवा दुसऱ्या कुठल्याही गोष्टीमध्ये इंटरेस्ट असेल, तो तुमचा मॅटर करतो. ना की तुम्हाला रिअल इस्टेटमध्ये इंटरेस्ट नाही आहे पण तुम्हाला जर पैसे मिळतात म्हणून तुम्ही तिकडे चाललाय, तर ही खूप चुकीची गोष्ट आहे. म्हणून फक्त एखाद्या गोष्टी चमचमत आहे म्हणून तिकडे जाऊ नका. तुमचा डिसिजन हा विचार करून इंटरेस्टनुसारच घ्या. तर ह्या सगळ्या गोष्टी आपण आपल्या पॉडकास्टमध्ये डिस्कस केल्या. तर आय होप तुम्हाला हा पॉडकास्ट आवडला असेल. जर आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. कारण जेवढे सबस्क्रायबर आपले वाढतील तेवढे चांगले चांगले गेस्ट आपण आपल्या चॅनलला आणू शकतो. म्हणून चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि जाणून घ्या आपल्या लोकांच्या गोष्टी आपल्या मराठीत, फक्त आणि फक्त ती मराठी पॉडकास्टवर.